कर्जत तालुक्यातील उमरोली आणि आशाणे परिसरात सध्या भटक्या कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. 3 डिसेंबरला एका पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या भीषण हल्ल्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याने समृद्धी कॉम्प्लेक्समधील एका 12 वर्षीय मुलावर झडप घालून त्याच्या गालाचा लचका तोडला असून या गंभीर दुखापतीमुळे त्या चिमुरड्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केवळ मुलावरच नाही तर प्रसाद लोंगले आणि नागू घारे या व्यक्तींवरही कुत्र्याने हल्ला चढवून त्यांच्या हातापायाचे लचके तोडले आहेत. अधिकृत माहितीनुसार 3 जखमींची नावे समोर आली असली तरी प्रत्यक्षात 5 ते 6 नागरिक या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. भटक्या कुत्र्यांचा हा वाढता सुळसुळाट आणि हैदोस रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत, ज्याबद्दल परिसरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने तातडीने या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करून नागरिकांना भयमुक्त करावे अशी आक्रमक मागणी आता जोर धरत आहे. न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल 46 या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.